नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे पिक्टोग्राफ। पिक्टोग्राफ म्हणजे पिक्चर्स किंवा सिम्बॉल्स वापरून केलेलं डेटाचं प्रेझेंटेशन, म्हणजेच मोठमोठ्या नंबर्स किंवा इन्फॉर्मेशन समजायला सोपी व्हावी म्हणून आपण ती पिक्चरच्या माध्यमातून दाखवतो। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करूया। डायरेक्शन्स 18 to 20. Okay, the given pictograph shows the number of children who prefer different type of cakes. Study the graph carefully and answer the following questions. Okay, बघा या पिक्टोग्राफ मध्ये आपल्याला नंबर ऑफ केक्स दिलेले आहेत आणि टाइप ऑफ केक्स दिले आहेत। वेगवेगळ्या टाइपचे केक दिलेले आहेत। चॉकलेट केक आहे, व्हॅनिला केक, पायनॅपल केक आणि स्ट्रॉबेरी केक। आणि नंबर ऑफ केक्स दिलेले आहेत। चॉकलेट केक्स नंबर ऑफ केक्स आहेत, नंबर ऑफ व्हॅनिला केक्स आहेत, नंबर ऑफ पायनॅपल केक्स आहेत आणि नंबर ऑफ स्ट्रॉबेरीज केक आहेत। आणि या ठिकाणी नंबर ऑफ चिल्ड्रन्सला वेगवेगळ्या टाइपचे केक आवडतात। ओके, तर त्याचा आपल्याला या ठिकाणी पिक्टोग्राफ दिलेला आहे, त्याचा आपल्याला केअरफुली स्टडी करायचा आहे। त्यावर आपल्याला काही पुढे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला या पिक्टोग्राफवरून शोधायचे आहेत। बघा या ठिकाणी खाली एक नोट दिलेली आहे, ईच केक स्टँड्स फॉर 3 चिल्ड्रन। एक केक म्हणजे 1 केक स्टँड्स फॉर 3 चिल्ड्रन। 3 चिल्ड्रन्सला हे जे नंबर ऑफ चॉकलेट केक्स आहेत, जे एक केक म्हणजे 3 चिल्ड्रन्सला चॉकलेट केक आवडतो आहे। ओके, तर असे किती चॉकलेट केक आहेत ते आपण काउंट करून घ्या आणि किती नंबर ऑफ स्टुडंट्सला चॉकलेट केक आवडतात ते या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर काढून घेऊया। ओके, बघा या ठिकाणी 1 केक स्टँड्स फॉर काय आहे 3 चिल्ड्रन। या ठिकाणी मी 3 + 3 + 3 + 3 असं ॲड करत जाते। नंबर ऑफ केक्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। 16ला 3 टाइम्स ॲड करत जायचं आहे आपल्याला। बघा 16 + 16 + 16, एक तर 16ला 3 टाइम्स ॲड करा किंवा 3ला 16 टाइम्स ॲड करा, काहीही चालेल, हे इझी जाईल। 6 + 6 + 6 6 + 6 12 12 + 6 18, कॅरी 1 1 2 3 4। चॉकलेट केक्स किती स्टुडंट्सला आवडत आहेत, मग किती मुलांना आवडत आहेत, 48 चाइल्ड्सला चॉकलेट केक्स आवडत आहेत। तसेच आपण व्हॅनिला केक पण काढून घेऊया। व्हॅनिला केक किती आहेत बघा, काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। 13ला आपण 3 टाइम्स ॲड करूया। 13 केक्स आहेत आणि ईच केक स्टँड्स फॉर काय आहे 3 चिल्ड्रन, म्हणून 13ला 3 टाइम्स ॲड करते मी, 9 3। व्हॅनिला केक किती मुलांना आवडतो आहे, मग 39 स्टुडंट्सला आवडतो आहे। ओके, पायनॅपल केक्स काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। 12ला 3 टाइम्स ॲड करूया, किती होतात 36। 36 चिल्ड्रन्सला पायनॅपल केक आवडतो आहे। स्ट्रॉबेरी केक किती स्टुडंट्सला आवडतोय ते काउंट करूया। बघा पायनॅपल केक्स किती दिलेले आहे या ठिकाणी, 1 2 3 4 5 6 7 8। 8ला 3 टाइम्स ॲड करूया, किती झाले 24। ओके, या ठिकाणी आपण किती मुलांना किती चॉकलेट्स केक आवडता आहे, किती पायनॅपल केक आवडत आहे, व्हॅनिला केक्स आवडत आहेत, स्ट्रॉबेरी केक्स आवडत आहेत, ते या ठिकाणी आपण नंबर ऑफ चिल्ड्रन्स काढून घेतलेले आहेत। तर याच्यावरती आता पुढे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन केअरफुली रीड करूया आणि त्यांचं आन्सर या पिक्टोग्राफवरून शोधूया। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 18, हाऊ मेनी मोर चिल्ड्रन प्रेफर चॉकलेट केक दॅन व्हॅनिला केक। ओके, या क्वेश्चनचा मीनिंग काय दिलेला आहे बघा, व्हॅनिला केकपेक्षा चॉकलेट केक किती मुलांना जास्त आवडतो आहे। व्हॅनिला आणि चॉकलेट केकमध्ये कंपॅरिझन सांगितलेलं आहे, व्हॅनिला आणि चॉकलेट केक। बघा चॉकलेट केक किती
मुलांना आवडतो आहे 48 आणि व्हॅनिला केक किती मुलांना आवडतो आहे 39. तर चॉकलेट केक हा किती जास्त मुलांना आवडतो आहे व्हॅनिला केकपेक्षा. बघा हे काढण्यासाठी काय करावं लागेल 48 मायनस 39. 8 मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून काय करावं लागेल कॅरी घेऊया 18 मायनस 9 9. तर 9 चिल्ड्रन्स जे आहेत त्यांना चॉकलेट केक व्हॅनिलापेक्षा जास्त आवडतो आहे. ओके बघा या ठिकाणी आन्सर आहे का 9 ऑप्शनमध्ये. येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग या ठिकाणी. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. विच केक इज लिस्ट लाईक बाय द चिल्ड्रन. लिस्ट लाईक, लिस्ट मीन्स सगळ्यात कमी. सगळ्यात कमी कोणता केक आवडतो आहे मुलांना. तर बघा या ठिकाणी सगळ्यात कमी केक नंबर ऑफ केक्स सगळ्यात कमी कोणत्या याच्यात दिसत आहेत स्ट्रॉबेरी केक्सच्या रोमध्ये दिसत आहेत. म्हणजे सगळ्यात कोणत्या फ्लेवरचा केक मुलांना कमी आवडतो आहे तर स्ट्रॉबेरी केक सगळ्यात कमी आवडतो आहे. बघा ऑप्शनमध्ये आहे का स्ट्रॉबेरी केक. येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी चिल्ड्रन प्रेफर पायनॅपल केक अँड स्ट्रॉबेरी केक ऑल टुगेदर. ओके बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे असे किती चिल्ड्रन्स आहे की ज्यांना पायनॅपल केक पण आणि स्ट्रॉबेरी केक पण दोघी केक आवडत आहेत. बघा या ठिकाणी काय करावं लागेल मग आपल्याला पायनॅपल केक आणि स्ट्रॉबेरी केकचे काय करावे लागेल मुलांची ॲडिशन करावी लागेल. पायनॅपल केक किती मुलांना आवडतो आहे 36 आणि स्ट्रॉबेरी केक किती मुलांना आवडतो आहे 24. या दोघांची काय करावी लागेल ॲडिशन. 6 + 4 10 कॅरी 1 3 + 1 4 4 + 2 6. तर दोघं मिळून किती मुलांना केक आवडतो आहे 60 मुलांना पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी केक आवडतो आहे. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 60. येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके चला नेक्स्ट पिक्टोग्राफचा स्टडी करूया आणि त्याच्यावर असलेले क्वेश्चनचे आन्सर्स सर्च करूया. ओके द गिवन पिक्टोग्राफ शोज द सेल ऑफ डिफरंट टाइप ऑफ टी शर्ट इन अ शॉप ड्युरिंग पर्टिक्युलर वीक. स्टडी द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके या ठिकाणी आपल्याला पिक्टोग्राफ दिलेला आहे. त्यात काय दिलं आहे बघा पीपल दिलेले आहेत. त्यात मेन वुमेन आणि किड्स असे 3 रोज दिलेले आहेत आणि सेकंड कॉलममध्ये काय दिलेलं आहे नंबर ऑफ टी शर्ट सोल्ड. किती टी शर्ट सोल्ड झालेले आहेत. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे ईच टी शर्ट स्टँड्स फॉर 8 पीपल. ओके एक टी शर्ट म्हणजे काय 8 पीपल दिलेलं आहे या ठिकाणी. चला तर मग क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. हाऊ मेनी टी शर्ट्स वेअर सोल्ड ऑल टुगेदर. ओके या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला सगळे मिळून किती टी शर्ट सेल केले गेलेले आहेत. बघा या ठिकाणी मेनने किती शर्ट्स सेल केलेले आहेत तर बघा या ठिकाणी नंबर ऑफ टी शर्ट्स किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 टी शर्ट स्टँड्स फॉर काय आहे 8 पीपल. ओके तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल 8 ला 9 टाइम्स ॲड करावं लागेल. ओके किंवा तुम्ही असं पण करू शकता 8 × 9. 8 9 जा 72. म्हणजे या ठिकाणी मेन्सचे टी शर्ट किती सेल झाले आहेत 72 टी शर्ट मेन्सचे सेल झालेले आहेत. वुमन्सचे किती आहेत बघा या ठिकाणी हे किती होते 9 टी शर्ट होते. एक ॲड झालेला आहे म्हणजे वुमेनचे टी शर्ट्स किती आहेत सेल झालेले 10. 10 ला आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण की 1 टी शर्ट स्टँड्स फॉर काय सांगितलं आहे 8 पीपल. ओके म्हणून या ठिकाणी काय येईल 10 × 8 80.
म्हणजे वुमनचे टी शर्ट्स किती सेल झालेले आहेत? 80 टी शर्ट सेल झालेले आहेत. ओके, किड्सचे काउंट करूया. बघा इथपर्यंत किती आहेत? 9, 10, 11 टी शर्ट्स किड्सचे आहेत. ईच टी शर्ट स्टँड्स फॉर 8 पीपल आहे, म्हणून 11 मल्टिप्लाय बाय 8 किती होईल? 88. ओके, तर किड्सचे टी शर्ट किती सेल झालेले आहेत? 88 टी शर्ट्स सेल झालेले आहेत. बघा आपल्याला क्वेश्चन 21 काय दिलेला आहे? हाऊ मेनी टी शर्ट्स वेअर सोल्ड ऑल टुगेदर. सगळ्यांचे मिळून किती टी शर्ट सेल झालेले आहेत ते काउंट करायचं आहे. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यांच्या टी शर्ट्स किती सेल झालेले आहेत त्यांची सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. 8 + 2 10 कॅरी 1. 8 + 8 + 8 32 नाही सॉरी 24. तर सगळ्यांचे मिळून किती टी शर्ट सेल झाले आहेत मग? 240. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. हाऊ मेनी मोर किड्स टी शर्ट वेअर सेल दॅन मेन्स टी शर्ट. ओके, या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला? किड्स आणि मेन्स यांच्या टी शर्टमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा? हाऊ मेनी मोर किड्स टी शर्ट वेअर सेल दॅन मेन टी शर्ट. किड्सचे टी शर्ट्स कितीने जास्त सेल झालेले आहे मेन्सच्या टी शर्टपेक्षा? हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? किड्सचे किती सेल झालेले आहेत? 88 आणि मेन्सचे किती सेल झालेले आहेत? 72. किड्सचे जास्त टी शर्ट सेल झालेले आहेत ते काढण्यासाठी कितीने जास्त टी शर्ट सेल झाले आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 88 - 72 करावं लागेल. ओके, चला तर मग 88 - 72 करूया. 8 - 2 6, 8 - 7 1 16. तर किड्सचे 16 टी शर्ट्स मेन्सपेक्षा जास्त सेल झालेले आहेत. तर या ठिकाणी आन्सर आहे का 16? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट पिक्टोग्राफ बघूया काय दिलेलं आहे त्यात. द गिवन पिक्चर ग्राफ शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव डिफरंट पेट्स. स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, या ठिकाणी काही पेट्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. ईच सर्कल स्टँड्स फॉर 5 स्टुडंट्स. ओके, डॉग्स. पहिला पेट दिलेला आहे डॉग. नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत बघा, काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. ईच सर्कल स्टँड्स फॉर काय आहे? 5 स्टुडंट आहेत. ओके, म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 8 ला 5 टाइम्स ॲड करावं लागेल. 8 + 8 + 8 + 8 + 8. किंवा तुम्ही असं पण करू शकतात. 8 × 5 किती होतात? 40. ओके, नेक्स्ट रॅबिट. 1 2 3 4 5. या ठिकाणी काय करावं लागेल? 5 × 5 25. ओके, या ठिकाणी किती आहेत? 4. 5 × 4 किती होईल? 20. ओके, चला तर मग याच्यावरचे क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन नंबर 23. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव रॅबिट्स. किती स्टुडंट जवळ रॅबिट्स आहेत? बघा किती स्टुडंट्स आहेत मग? 25. 25 स्टुडंट्स जवळ रॅबिट्स आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 25? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव डॉग्स. किती स्टुडंटकडे डॉग आहेत? बघा आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. किती होते ते? 8. आणि ईच सर्कल स्टँड्स फॉर काय होतं? 5 स्टुडंट. ते कॅल्क्युलेट केलं. 8 × 5 तर काय मिळालं? 40. तर डॉग्स किती स्टुडंट्सकडे आहेत मग? 40 स्टुडंटकडे आहेत. ऑप्शनमध्ये आहे का 40 आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
हाऊ मेनी मोर स्टुडंट्स हॅव डॉग दॅन कॅट्स. ओके, डॉग आणि कॅट्स किती यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. काय म्हटलेलं आहे बघा, डॉग्स किती स्टुडंटकडे आहे 40 आणि कॅट्स किती स्टुडंट्सकडे आहे 20. तर डॉग हे कॅट्सपेक्षा कितीने जास्त स्टुडंट्सकडे आहेत. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 40 - 20 करावं लागेल. या ठिकाणी आपल्याला 40 - 20 काय येईल 20. तर कॅटपेक्षा डॉग किती जास्त स्टुडंट्सकडे आहेत 20 स्टुडंट्सकडे आहेत. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 20. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट सेक्शन सुरू होत आहे आपलं अचिव्हर सेक्शन. ओके, त्यात क्वेश्चन नंबर 26 काय दिलेलं आहे. द गिवन पिक्चर ग्राफ शोज द नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ बुक्स सेल बाय द बुक सेलर इन अ पर्टिक्युलर मंथ. ओके, बघा एक सेलर आहे, त्याच्याकडे डिफरंट टाइप ऑफ बुक्स आहेत. कोणते कोणते बुक्स आहे बघा, स्टोरी बुक्स आहेत, क्राफ्ट बुक आहे, पिक्चर बुक, टेक्स्ट बुक आहेत आणि नोटबुक्स आहेत. तर ते एका पर्टिक्युलर कुठल्या तरी मंथमध्ये त्याने ते बुक्स सेल केलेले आहेत. तर स्टोरी बुक्स किती सेल केलेले आहेत त्याने बघा, 1 2 3 4 5 6 बुक्स सेल केलेले आहेत. ईच बुक स्टँड्स फॉर 4 बुक्स. प्रत्येक बुक म्हणजे काय आहे 4 बुक्स आहेत. तर या ठिकाणी 6 बुक्स आहेत. तर काय करावं लागेल आपल्याला, 6 ला 4 टाइम्स ॲड करावं लागेल किंवा 6 ला 4 ने मल्टिप्लाय करूया. काय येईल 24. तर स्टोरी बुक्स किती सेल केलेले आहेत त्याने 24. या ठिकाणी क्राफ्ट बुक किती सेल केलेले आहेत, क्राफ्ट बुक किती दिले आहेत 5 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल 20. म्हणजे क्राफ्ट बुक किती सेल केले त्या बुक सेलरने 20. या ठिकाणी पिक्चर बुक्स किती आहे 2, 4 + 4 करावं लागेल. तर पिक्चर बुक्स किती सेल केलेले आहेत पर्टिक्युलर मंथमध्ये 8. टेक्स्ट बुक्स किती आहेत 3, 4 ला 3 टाइम्स ॲड करावं लागेल. 4 ला 3 टाइम्स ॲड केलं तर आन्सर काय मिळतं आपल्याला 12 टेक्स्ट बुक त्याने त्या मंथमध्ये सेल केलेले आहेत. नोटबुक किती आहेत 4 + 4 + 4 + 4 4 ला 4 टाइम्स ॲड केलं काय येईल आन्सर 16 नोटबुक्स त्याने सेल केलेले आहेत. ओके, बघा त्याच्यावरती आता आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन, ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशनचा यूज करून फाइंड आउट विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट. आपल्याला करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑप्शन ए दिलेला आहे, द शॉपकीपर सोल्ड 12 पिक्चर बुक्स कुठे आहे, या ठिकाणी आहे. तर 12 पिक्चर बुक्स सेल केलेले आहेत शॉपकीपरने असं त्यांचं म्हणणं आहे. 12 आहे का, नाही 8च आहे. म्हणजे पहिला ऑप्शन कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी चेक करूया. द शॉपकीपर सेल 20 टेक्स्टबुक अँड नोटबुक टुगेदर. टेक्स्टबुक आणि नोटबुक दोघं मिळून शॉपकीपरने 20 सेल केलेले आहेत असं म्हणणं आहे. बघा टेक्स्टबुक किती आहेत 12, नोटबुक्स किती आहेत 16, दोघं मिळून किती होतात 28. या ठिकाणी काय सांगितलं आहे 20 बुक्स सेल केलेले आहेत. मॅच होतोय का आन्सर, नाही. म्हणजे ऑप्शन बी दिलेला आहे तो पण कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. द शॉपकीपर सोल्ड 4 मोर स्टोरी बुक्स दॅन क्राफ्ट बुक्स. शॉपकीपरने स्टोरी बुक क्राफ्ट बुकपेक्षा स्टोरी बुक 4 जास्त सेल केलेले आहेत. ओके, स्टोरी बुक आणि क्राफ्ट बुक. स्टोरी बुक्स किती आहेत 24, क्राफ्ट बुक किती आहेत 20. येस, या ठिकाणी जो आपला सेलर आहे शॉपकीपर त्याने स्टोरी बुक्स 4 जास्त सेल केलेले आहेत. हे काढण्यासाठी काय केलं आपण 24 - 20 स्टोरी बुक्समधून क्राफ्ट बुक सबस्ट्रॅक्ट केले.
तर स्टोरी बुक्स किती जास्त विकलेले आहेत, त्याने किती जास्त सेल केले आहेत, 4. हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणून हा ऑप्शन कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. आणि या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शनच फाइंड आउट करायचा होता. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पण पाहून घ्या. आपलं आन्सर तर आलेलंच आहे, पण सॉल्व करून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन पण. मॅक्झिमम नंबर ऑफ बुक्स सेल बाय द शॉपकीपर आर क्राफ्ट बुक. मॅक्झिमम नंबर ऑफ बुक्स सेल बाय द शॉपकीपर आर क्राफ्ट बुक. या सेंटेन्सचा मिनिंग आहे की सगळ्यात जास्त बुक्स हे क्राफ्ट बुक सेल झालेले आहेत. नाही, हे दिलेलं स्टेटमेंट पण कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. सगळ्यात जास्त बुक्स कोणते सेल झालेले आहेत, स्टोरीचे बुक्स जास्त सेल झालेले आहेत. 24 बघा, सगळ्यात मोठा नंबर काय दिसतो आहे आपल्याला, 24. काय आहे, कोणते बुक्स आहेत ते, स्टोरी बुक्स आहेत. या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये काय सांगता आहेत, क्राफ्ट्स बुक मॅक्झिमम नंबर ऑफ बुक्स सेल झालेले आहेत. आहे का तसं, नाही. म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. द गिवन पिक्टोग्राफ शोज द फेवरेट फ्रूट ऑफ सम चिल्ड्रेन. ओके, या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्यात काही फ्रूट्सचे नावं दिलेले आहेत आणि नंबर ऑफ चिल्ड्रन. तर काही जे चिल्ड्रन्स आहेत त्यांना ॲपल्स आवडतात, बनाना, किवी आणि ग्रेप्स. ईच ॲपल रिप्रेझेंट 8 चिल्ड्रेन. ओके, प्रत्येक एक ॲपल काय रिप्रेझेंट करतो आहे, 8 चिल्ड्रेन. बघा आता या ठिकाणी ॲपल्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 ॲपल्स आहेत. ईच ॲपल काय आहे, 8 चिल्ड्रेन आहे. म्हणून 6ला तुम्ही 8 टाइम्स ॲड करा किंवा 8 मल्टिप्लाय बाय 6 जरी केलं तरी आपलं आन्सर सेम येणार आहे. ओके, 8 6 48. ओके, बघा हे किती आहेत, 5 बनानाज आहेत. बनाना किती मुलांना आवडत आहेत, मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, 5 मल्टिप्लाय बाय 8. 5 ॲपल्स आहेत आणि ईच ॲपल स्टँड्स फॉर काय आहे, 8. म्हणून काय करावं लागेल, 8 मल्टिप्लाय बाय 5. तर 40 जे चिल्ड्रन्स आहेत त्यांना बनानाज आवडतात. किवी किती चिल्ड्रन्सला आवडतात, काउंट करूया. 6 7 मल्टिप्लाय बाय 5 35 चिल्ड्रन्सला किवी हे फ्रूट आवडतं. ग्रेप्स किती चिल्ड्रन्सला आवडतं ते काउंट करूया. किती आहेत या ठिकाणी ॲपल्स, 4 मल्टिप्लाय बाय 8 32. तर ग्रेप्स हे किती चिल्ड्रन्सला आवडत आहेत, 32 चिल्ड्रन्सला आवडत आहेत. ओके, या ठिकाणी बघा खाली आपल्याला कॉलम्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते मॅच करायचे आहे. मॅच द नंबर ऑफ चिल्ड्रन गिवन इन कॉलम 2 विथ देअर फेवरेट फ्रूट गिवन इन कॉलम 1. ओके, कॉलम 2 मध्ये आपल्याला नंबर ऑफ चिल्ड्रन्स दिलेले आहेत आणि कॉलम 1 मध्ये देअर फेवरेट फ्रूट दिलेले आहेत, त्यांना जे फ्रूट आवडतात ते. ओके, ॲपल किती चिल्ड्रन्सला आवडता, 48. आहे का ऑप्शन 48, येस. या ठिकाणी बी ऑप्शन दिसतो आहे. बनाना किती चिल्ड्रन्सला आवडतो, 40. ऑप्शन ए मध्ये दिसतो आहे 40. किवी किती चिल्ड्रन्सला आवडतो आहे, 35. या ठिकाणी ऑप्शन 35 नाही दिलेला आहे. ओके, सॉरी, या ठिकाणी माझं कॅल्क्युलेशन करताना चुकलं आहे. 7 मल्टिप्लाय बाय 8 करावं लागेल. ओके, 7 मल्टिप्लाय बाय 8 काय येईल, 56. ओके, 56 चिल्ड्रन्सला किवी हे फ्रूट आवडतं आहे. बघा 56 आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन डी दिलेला आहे, ऑप्शन डीला मॅच होईल. ग्रेप्स किती मुलांना आवडतो आहे, 32. ओके, बघा कसं मॅच झालेलं आहे. 1 बी, मी डायरेक्टली सिक्वेन्स लावते. BADC
बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर BADC, BADC पाहिजे आहे आपल्याला, BADC. येस, ऑप्शन सी मध्ये दिसतो आहे आन्सर. म्हणून या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. Vivek bought 20 chocolates, 16 cupcakes, 18 pastries and 10 donuts. If each blue rectangle is equal to 2 items, then which of the following pictograph is correct? ओके, बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्समध्ये पिक्टोग्राफ दिलेले आहेत आणि क्वेश्चन्समध्ये दिलेले आहे की विवेकने 20 चॉकलेट्स विकत घेतलेले आहे, 16 कपकेक्स विकत घेतले आहे, 18 पेस्ट्रीज विकत घेतले आहे आणि 10 डोनेट्स घेतलेले आहे. आणि प्रत्येक ब्ल्यू रेक्टँगल म्हणजे काय आहे, 20 आयटम आहे. ओके, बघा या ठिकाणी मग 20 चॉकलेट्स आहेत. ओके, 20 चॉकलेट्स आहेत. तर ईच ब्ल्यू रेक्टँगल म्हणजे काय आहे, 2 आयटम्स आहेत. ओके, 2 आयटम्स दिलेले आहेत. तर म्हणजे एक ब्ल्यू जो बॉक्स आहे तो काय रिप्रेझेंट करतो आहे, 2 आयटम रिप्रेझेंट करतो आहे. तर आपल्याला 20 चॉकलेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला किती ब्ल्यू बॉक्स लागतील, तर त्याच्या हाफ लागतील. ओके, बघा 1 2 3 4 5 6 7 8. हे बघा, हे ब्ल्यू इच रेक्टँगल आहेत. तर प्रत्येक 2 आहे. मी आता हे 20 चॉकलेट्ससाठी आपल्याला किती लागतील मग ब्ल्यू आयटम्स, 10 रेक्टँगल आयटम्स लागतील. बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 10. हे किती झाले, 10. हे किती झाले, 10. 10 + 10 किती होतील, 20. म्हणजे 20 चॉकलेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला ब्ल्यू रेक्टँगल्स किती घ्यावे लागतील, 10 घ्यावे लागतील. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ब्ल्यू रेक्टँगल्स घ्यावे लागतील. ओके, म्हणजे आपल्याला दिलेले हे जे नंबर्स आहेत त्याच्या हाफ ब्ल्यू रेक्टँगल्स घ्यावे लागतील. तर चॉकलेट्ससाठी किती रेक्टँगल्स घ्यावे लागतील, 10. कपकेकसाठी किती आहे, कपकेक 16 आहेत. 16च्या हाफ किती होतील मग, 8. ओके, त्यानंतर पेस्ट्रीज किती आहेत, 18. 18च्या हाफ 9. आणि डोनट्स किती आहेत, 10. 10च्या हाफ 5. ओके, बघा असा ऑप्शन कुठे दिसतो आहे का, चॉकलेटसाठी 10 ब्ल्यू रेक्टँगल्स कुठे दिसत आहेत का. बघा ऑप्शन बी मध्ये जास्त रेक्टँगल्स दिसत आहे, आपण तो चेक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस, चॉकलेट्ससाठी 10 ब्ल्यू रेक्टँगल्स रिप्रेझेंट होतील. कपकेकसाठी 8 आहे का, काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. येस, पेस्ट्रीजसाठी किती ब्ल्यू रेक्टँगल्स ड्रॉ करावे लागतील आपल्याला, 9 आहेत का, चला काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. डोनेट्ससाठी किती ब्ल्यू रेक्टँगल्स रिप्रेझेंट करावे लागतील, 5 आहे का, 5 काउंट करूया. 1 2 3 4 5. ऑप्शन बी मध्ये जो दिलेला पिक्टोग्राफ आहे तो दिलेले इन्फॉर्मेशन काय करतो आहे, सॅटिस्फाय करतो आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. The given picture graph shows the number of sketch pens bought by 4 friends. If the cost of one sketch pen is 5 rupees, then how much total money did they need
टू बाय द स्केच पेन्स. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला काही फ्रेंड्स दिलेले आहेत, रेखा, प्रिया, तन्या आणि जान्हवी, आणि त्यांनी नंबर ऑफ स्केच पेन्स ब्रॉट केलेले आहेत. आणि अजून एक कंडिशन दिलेली आहे, ईच स्केच पेन किती रुपीजचा आहे? 5 रुपीजचा आहे. ओके, एका स्केच पेनची प्राइस काय आहे? 5 रुपीज आहे. बघा या ठिकाणी अजून खाली काय नोट दिलेली आहे, ईच स्केच पेन स्टँड्स फॉर 2 स्केच पेन्स. प्रत्येक एक स्केच पेन म्हणजे किती स्केच पेन आहे? 2 स्केच पेन आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला प्राइस काय दिली आहे, कॉस्ट काय दिलेली आहे? एका स्केच पेनची 5 रुपीज. ओके, एका स्केच पेनची 5 रुपीज कॉस्ट दिलेली आहे. पण एक स्केच पेन म्हणजे किती आहे? 2 स्केच पेन आहेत. तर मग ह्या दिलेल्या पिक्चरमध्ये ह्या स्केच पेनची प्राइस किती येईल? 5 + 5 10. 2 × 5 ला काय ऍड केलं मी? कारण की ईच स्केच पेन स्टँड्स फॉर 2 स्केच पेन. प्रत्येक एक स्केच पेन काय रिप्रेझेंट करतो आहे? 2 स्केच पेन्स डिनोट करतो आहे. ओके, म्हणून या एका स्केच पेनची प्राइस किती येईल? 10. ओके, 10 + 10 20, 20 + 10 30, 30 + 10 40, 40 + 10 50. हे जे 5 स्केच पेन्स दिलेले आहेत, प्रत्येक स्केच पेन हा म्हणजे 2 स्केच पेन आहेत. म्हणजे हे किती स्केच पेन्स झाले? 10 स्केच पेन्स झाले. ओके, आणि प्रत्येक एका स्केच पेनची प्राइस कॉस्ट काय दिलेली आहे? त्यांनी 5 दिलेली आहे. 10 × 5 म्हणजे काय येईल? 50. ओके, या ठिकाणी बघा प्रियाने किती स्केच पेन घेतलेले आहेत? 3 स्केच पेन घेतले आहेत. 3 च्या डबल काय येईल? 3 + 3 6. आणि प्रत्येक एक स्केच पेन किती रुपीजचा आहे? 5. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 6 × 5. 6 × 5 = 30. ओके, तन्याकडे किती स्केच पेन्स ब्रॉट केलेले आहेत तिने? 4. 4 म्हणजेच किती? 8. कारण की एक स्केच पेन स्टँड्स फॉर 2 स्केच पेन आहे. म्हणजे 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8. 8 स्केच पेन घेतलेले आहेत. आणि प्रत्येक एक स्केच पेन किती रुपीजचा आहे? 5 रुपीजचा. टोटल 8 स्केच पेन घेतले आहेत तिने, आणि प्रत्येक एका स्केच पेनची प्राइस किती आहे? 5 रुपीज. हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 8 × 5. 8 × 5 = 40. 40 रुपीजचे तन्याने स्केच पेन्स विकत घेतलेले आहेत. जान्हवीने किती रुपीजचे घेतले आहेत ते काउंट करूया. बघा सगळ्यात अगोदर पिक्चर ग्राफमध्ये किती स्केच पेन्स दिलेले आहेत? 1 2 3 4 5 6. 6 दिलेले आहेत. 6च्या एक स्केच पेन म्हणजे काय? 2 स्केच पेन्स आहे ना. 6च्या डबल काय येईल? 12. म्हणजे जान्हवीने किती स्केच पेन्स विकत घेतलेले आहेत? 12 स्केच पेन्स विकत घेतले आहे. आणि एका स्केच पेनची प्राइस किती आहे? 5 रुपीज. मग 12 स्केच पेनची प्राइस काढण्यासाठी काय करावं लागेल? 12 × 5. तर किती रुपीजचे स्केच पेन्स विकत घेतले मग तिने? 12 × 5 = 60. 60 रुपीजचे जान्हवीने स्केच पेन्स विकत घेतलेले आहेत. ओके, बघा क्वेश्चन काय सांगितलेलं आहे आता. हाऊ मच टोटल मनी डीड दे नीड टू बाय द स्केच पेन्स. तर ह्या सगळ्या फ्रेंड्सने घेतलेले स्केच पेन्स विकत घेण्यासाठी आपल्याला किती रुपये द्यावे लागतील? किती रुपयांची गरज पडेल? तर ह्यांची आपल्याला काय करावं लागेल? ही काय काढलेली आहे आपण? सगळ्या स्केच पेनची प्राइस काढलेली आहे. तर या ठिकाणी ह्या सगळ्यांची प्राइस ऍड करावी लागेल. ओके, 0 6 + 4 10, 10 + 3 13, 13 + 5 18. तर ह्या सगळ्या फ्रेंड्सने किती रुपीजचे स्केच पेन्स विकत घेतले? 180 रुपीजचे. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? 180 रुपीज. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. The following pictograph shows the number of people doing different activities in the park. Study the graph carefully and answer the following questions. ओके, या ठिकाणी नंबर ऑफ पीपल्स दिलेले आहेत आणि ते पार्कमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात. काही लोक योगा करत आहेत, काही वॉकिंग, काही रनिंग करत आहेत.
या ठिकाणी इकडे दिलेलं आहे काही सायकलिंग आणि जॉगिंग करत आहेत. ईच पीपल इज इक्वल टू 4 पर्सन. प्रत्येक हे जे पिक्चर दिलेलं आहे पीपलचं तो काय रिप्रेझेंट करतो आहे 4 पर्सन. ओके, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन रीड करून घेऊया आणि मग त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करूया. हाऊ मेनी लेस पीपल आर वॉकिंग इन द पार्क दॅन हू आर जॉगिंग. ओके, वॉकिंगपेक्षा जॉगिंग करणारे कितीने कमी पीपल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा वॉकिंग करणारे किती पीपल्स आहेत 1 2 3 4 5 पीपल्स आहेत. ईच पीपल स्टँड्स फॉर काय आहे 4 पर्सन. 4 + 4 + 4 + 4 + 4. 4 ला किती टाइम्स ॲड करावं लागेल 5 टाइम्स किंवा मग 5 × 4 हे जरी केलं तरी पण आपलं आन्सर सेमच येणार आहे. 5 4 = 20 पीपल्स पार्कमध्ये वॉकिंग करता आहेत. आणि जॉगिंग किती पीपल्स करता आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 × 4 28. वॉकिंग किती करता आहेत 20 आणि जॉगिंग किती करता आहेत 28. तर जॉगिंग करणारे पीपल्स कितीने जास्त आहेत वॉकिंग करणाऱ्या पीपलपेक्षा हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल 28 - 20. तर 8 जे पर्सन आहेत ते जॉगिंग करणारे जास्त पर्सन्स आहेत. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये दिसतं आहे. ओके, सेकंड क्वेश्चन पण चेक करून बघूया. हाऊ मेनी पीपल डुईंग योगा. किती लोक योगा करत आहेत. बघा योगा करणारे किती पर्सन आहेत पिक्चरमध्ये किती दिलेले आहेत 5 दिलेले आहेत. 5 म्हणजेच किती 4 पर्सन ना. ईच पिक्चर शोज 4 पर्सन म्हणून मग 4 ला आपण 5 टाइम्स ॲड करूया किंवा 4 ला 5 ने मल्टिप्लाय जरी केलं तरी सेमच आन्सर येणार आहे. तर योगा करणारे किती लोक आहेत 20 लोक आहेत. 20 पीपल्स आहेत. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, हे बघा या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये 20. सेकंड क्वेश्चनचा आन्सर 20 दिलेला आहे आणि पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय निघालं होतं आपलं 8. म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन कोणता करेक्ट येईल मग ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.